नमस्कार. नमस्कार. सिद्ध साधक साधना या फेसबुक पेज आणि यूट्यूब तर्फे आपण याच्या आधी रामकृष्ण परमहंस यांची साधना हा विषय घेतला होता आणि काल आपण सद्गुरू आणि सत्शिष्य हे कसे विलक्षण होते, म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्यातलं गुरु शिष्यांचं नातं कसं विलक्षण होतं याबद्दल आपण विचार केला होता. आज आपण दोन संत पुरुष म्हणजे त्यांच्यातलं साम्य आपण बघणार आहोत आणि ते म्हणजे स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास स्वामी. खर तर आणखीन एक चांगली बातमी आपल्या सगळ्यांना द्यायची आहे, ती म्हणजे उद्यापासून आपल्या सर्वांना ह्या रामकृष्ण परमहंसांच्या मठामध्ये जे कार्यरत आहेत किंवा त्यांच्या संदर्भात जे कोणी कामं करत आहेत, निष्काम भावनेने करत आहेत, असे सर्व अनेक स्वामी आहेत. त्यांच्यापैकी काही जण आपले विचार उद्यापासून मांडणार आहेत. तेव्हा उद्यापासून 11 वाजता सिद्ध साधक साधना या फेसबुक पेजवर किंवा युट्यूब वाहिनीवरती निश्चितपणे 11 वाजता सामील व्हा आणि पाहत राहा. आपल्याला त्यांचे विचार ऐकायचे आहेत, कारण ते अनुभवसिद्ध विचार असतात. आज आपण मात्र विवेकानंद आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल आपण बघणार आहोत, त्यांच्यातलं साम्य आपण बघणार आहोत. संत म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर अशी मूर्ती उभी राहते की भावमग्न होणारे, सच्च्या विचारात राहणारे, अंतर्निष्ठ असणारे आणि असं सगळं चित्र उभं राहतं. आणि शिवाय देवाच्या भजनात पूजनात रममाण होणारे, लोकांना आसक्ती ममता यातून बाहेर पडा असं सांगणारे आणि परब्रह्म परमेश्वर हेच सत्य आहे असं सांगणारे सोज्वळ शांत समाधानी असं व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि म्हणूनच कदाचित संत आनंदाचे स्थळ, संत विश्रांतीची विश्रांती असं सगळं त्यांचं वर्णन केलं जातं. हे संत आहेत, तसे संन्यासी सुद्धा अनेक आहेत. तर त्यातले काही जण जे असतात ते हिमालयासारख्या एकांतामध्ये जातात आणि आपला आपण आत्मोद्धार करतात. तर काही जण लोकांतामध्ये राहून एकांत सेवन करतात. स्वतःचा तर उद्धार करतातच, पण त्याचबरोबर लोकांचा सुद्धा उद्धार करण्यासाठी ते तळमळत राहतात, कार्यरत राहतात आणि लोकांना जीवनाची दिशा देत असतात. संन्यासी म्हणजे षडन्यासी, ज्यांनी षड्रिपूंवर विजय मिळवलेला आहे, नियंत्रण मिळवलेलं आहे, असे ते संन्यासी. खरं आपल्याला पदन्यास हा शब्द माहिती आहे, आपण तो वापरतो सुद्धा. जो सहजपणे लीलया आपल्या पावलांवरती नियंत्रण ठेवून नृत्य करतो, त्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. असा त्याला पदन्यास असं म्हणतो. तो पदन्यास सुद्धा आपल्याला आनंद देत असतो. तसंच हे जे संन्यासी आहेत ते अगदी वैराग्यपूर्ण जरी असले तरी तेही आपल्याला आनंद देत असतात, कारण त्यांनी षड्रिपूंवरती लीलया विजय मिळवलेला असतो आणि ते आपणही आनंदात असतात आणि दुसऱ्यालाही आनंदात ठेवत असतात. आणि त्यामुळे या संन्यासी लोकांची किंवा संतांची कायम निवृत्ती मार्गाची अनुसरणी असते. आज आपण समर्थ रामदास आणि विवेकानंद यांच्याबद्दल बघणार आहोत. आपण जर बघितलं तर नाम संकीर्तन, परमेश्वर भक्ती, योग स्थिती यात सदैव रममाण होऊन काही लोक समाज प्रबोधन करत असतात. पण काही जण प्रवृत्ती मार्ग स्वीकारून प्रत्यक्ष समाजात कार्य करून समाजकार्य करणारे आणि निष्काम भावनेने कर्म प्रवृत्तीने सक्रिय असणारे निष्काम कर्मयोगी सुद्धा असतात. निवृत्तीच्या अधिष्ठानावरती प्रवृत्ती मार्ग स्वीकारणारे, राजकारण समाजकारण देवकारण करणारे असे हे दोन राष्ट्रपुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद. अध्यात्मनिष्ठ अंतर्मुखता आणि समाजनिष्ठ बहिर्मुखता या दोन्हींचा मधुर समन्वय आपल्याला या राष्ट्रपुरुषांमध्ये पाहायला मिळतो. काही वेळा त्यांना चमत्कार करावे लागतात, हे मान्य आहे, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही. पण त्यात ते अडकून पडत नाहीत, किंबहुना त्याची त्यांना मनापासून आवड नसतेच. पण चमत्कारावर या दोघांनीही आयुष्यामध्ये कधीही भर दिलेला नाही, पण आपल्या कर्तृत्वावर मात्र
त्यांनी भर दिलेला आहे. आज आपण या दोघांचं चरित्र पाहणार नाही आहोत, तर त्यांच्यातलं साम्य पाहणार आहोत. ते काही साम्य स्थळं जी आहेत ती आपण बघणार आहोत. समर्थांचा जन्म 1608 साली झाला. म्हणजे रामनवमीच्या दिवशी, चैत्रातली जी रामनवमी असते त्या दिवशी दुपारी झाला. तर विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 म्हणजे संक्रांतीच्या दिवशीच झाला. अंदाजे 250 वर्षांचा हा कालावधी आहे. म्हणजे समर्थांचा जन्म 1608 आणि विवेकानंदांचा जन्म 1863. अंदाजे मध्यंतरीचा गेलेला जो काळ आहे तो काळ म्हणजे 250 वर्षाचा होता. आता ह्या 250 वर्षानंतर जर आपण बघितलं तर देशस्थिती, कालस्थिती हे सर्व थोडाफार बदल होत गेलेला आहे. पण तरी सुद्धा दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला प्रचंड साम्य पाहायला मिळतं समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये. देशस्थिती, कालस्थिती बदलत गेली हे मी म्हटलं, कारण आपण जर पूर्वीचा विचार केला, आधीचा विचार केला, तर ज्ञानेश्वरांच्या काळात वाङ्मयीन दृष्ट्या विचार केला तर ज्ञानेश्वरांच्या काळात अतिशय शुद्ध मराठी होती, प्राकृत होती. त्याच्यामध्ये कुठलीही मिसळ भेसळ काहीही नव्हतं. पण यवनांच्या आगमनामुळे समर्थ काळामध्ये, म्हणजे समर्थांच्या काळामध्ये, समर्थ रामदास स्वामींच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर या मराठीमध्ये थोडे उर्दू मिश्रित शब्द यायला लागले होते आणि बोली भाषेत ते सहजपणे रूढही झाले होते. आणि विवेकानंदांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर यावनी सत्ता थोडीफार होतीच, पण युरोपियन संस्कृती सुद्धा मूळ धरू लागली होती. तिची पाळंमुळं रुजवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यामुळे विवेकानंदांच्या काळामध्ये आपल्याला इंग्रजी शब्दांची पेरणी जास्त दिसते. म्हणजे हा झाला वाङ्मयीन भाग. म्हणजे देशस्थिती बदलत जाते त्याप्रमाणे काही वेळेला भाषा बदलत जाते, तशा पद्धतीने झाली होती. आणि कालस्थिती म्हणाल तर समर्थांच्या काळात यावनी सत्ता कार्यरत झालेली होती, जी ज्ञानेश्वरांच्या काळात अजिबात नव्हती. आणि ज्ञानदेवांच्या काळात थोडंफार होतं, पण अशी सत्ता नव्हती त्यावेळेला. नामदेवांच्या काळात नंतर थोडाफार सुरुवातही त्याची झालेली आहे. पण समर्थांच्या काळामध्ये मात्र विशेषत्वाने यावनी सत्ता कार्यरत झालेली होती. आणि विवेकानंदांच्या काळामध्ये युरोपियन संस्कृती होती. म्हणजे थोडक्यात भारतीयांवरती परकीयांचं थोडंफार नजर ठेवणं म्हणा किंवा आक्रमण करणं म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींची पाळंमुळं रुजवणं, या सर्व गोष्टी सुरू झालेल्या होत्या. त्यामुळे यामध्ये देशस्थिती आणि कालस्थिती या दोघांमध्येही फरक पडत चालला होता. अर्थात तरी सुद्धा या दोघांमधलं व्यक्तिमत्वातलं साम्य हे प्रचंड होतं. समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद आपण जर बघितलं तर एकाच्या नावाच्या आधी स्वामी आहे आणि एकाच्या नावाच्या नंतर स्वामी आहे. इतकंच नाही, समर्थांचे सद्गुरू श्रीराम म्हणजे रामचंद्र असं आपण म्हणूया किंवा श्रीराम असं म्हणूया, तर विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण. म्हणजे दोघांच्या सद्गुरूंच्या नावात सुद्धा राम आहेच. अर्थात हा योगायोग झाला किंवा हा गमतीचा भाग म्हणूया, कारण आपल्याला हे साम्य पाहायचं नाहीये. आपल्याला जे साम्य पाहायचंय ते वेगळं आहे. 250 वर्षाचा कालावधी जाऊन सुद्धा या दोघांच्या व्यक्तिमत्वात, त्यांच्या कार्यात आणि त्यांच्या विचारात जे प्रचंड साम्य आहे ते आपल्याला पाहायचंय. खर तर आपण चरित्रामध्ये जरी शिरणार नसलो तरी काही गोष्टी या अनुषंगाने सांगणं आवश्यक आहे, म्हणून तेवढ्याच गोष्टी सांगितल्या जातील. आपण जर बालपणापासून सुरुवात केली आणि बघितलं तर बालपणामध्ये जर आपण विचार केला तर सूर्याची पंत म्हणजे समर्थांचे वडील यांच्या घरी गेली 35 वर्ष किंवा 35 पिढ्या, 35 वर्ष नाही 35 पिढ्या सूर्याची आणि रामचंद्राची उपासना चालली होती. सूर्याजी पंतांना सूर्यनारायणांनी आणि श्रीरामांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. ह्या दर्शन दिल्यानंतर त्याने जो वर दिलेला आहे त्या वराच्या अनुषंगाने मारुतीच्या अंशाने राणूबाई आणि सूर्याजी पंत यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव नारायण असं ठेवण्यात आलं.
तेच समर्थ रामदास स्वामी. समर्थ मारुतीचा अवतार आहेत आणि हे आपल्याला त्यांच्या लीला चरित्रांमध्ये आपल्याला वाचायलाही मिळतं. पण समर्थ हे मारुतीचा अवतार आहेत आणि ते मारुती हा 11वा रुद्र आहे. मारुतीची अवताराची परंपरा सांगताना बखरकार असं म्हणतात, कृते तु मारुताख्याश्च त्रेतायाम पवनात्मजा द्वापारे भीम संज्ञश्च रामदासा कलो युगे. म्हणजे कृतयुगामध्ये मरुतगण, त्रेतायुगामध्ये हनुमंत म्हणजे पवनात्मज, द्वापार युगामध्ये भीम आणि कलियुगामध्ये रामदास हा अवतार आहे असं बखरकार सांगतात. आणि मारुती म्हणजे 11वा रुद्र म्हणजे शंकर आणि त्यामुळे समर्थ हे 11वा रुद्र होते म्हणजे शंकराशी निगडित होते, त्यांचाच अवतार होते, मारुतीच्या रूपाचा अवतार होते असं हे सर्व सांगितलेलं आहे. विवेकानंद हे सुद्धा शंकराचाच अवतार होते. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम यातच ते रममाण होऊन जात असत. त्यांच्या आई भुवनेश्वरी, त्यांची जी आई होती ती भुवनेश्वरी देवी ही पुत्र होण्यासाठी शिवपूजा करत असे. काशी विश्वेश्वराच्या देवळामध्ये पुत्रप्राप्तीसाठी पूजा केली जात असे. पुत्र लाभार्थ पूजा ज्याला म्हटली जाते ती केली जात असे. एकदा त्यांच्या घरातली एक वृद्ध स्त्री तिकडे जाणार होती काशीला, त्यावेळेला भुवनेश्वरी देवींनी या पूजेची व्यवस्था करायला सांगितली होती. एकदा रोजची पूजा आटोपल्यानंतर त्या शांतपणे जेव्हा झोपल्या होत्या त्यावेळी त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले. हळूहळू आपलं रूप पालटून त्यांनी शिशु रूप धारण केलं आणि ते जननी भुवनेश्वरीच्या मांडीवर आले. तेव्हापासून विवेकानंद हा शंकराचाच अवतार आहे यावर त्या अगदी ठाम होत्या. नरेंद्र तसा लहानपणापासून खोडकरच होता, खट्याळ पण होता, खोड्याही काढायचा आणि खूप दंगामस्ती करायचा. त्याचा ते सगळा राग जर त्याचा आला आणि त्या खटाळपणावरती त्या चिडल्या, भुवनेश्वरी देवी माता त्यांच्या ज्या होत्या त्या चिडल्या की रागावून ओरडून बघायच्या आणि काही उपयोग झाला नाही की मात्र शिव 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 असं म्हणायच्या आणि एक तांब्याभर पाणी त्याच्या डोक्यावर घालायच्या आणि खरोखरीच ते शांत पण व्हायचे. म्हणजे हे शिवाचे अवतार आहेत याच्याबद्दल त्यांना सुद्धा खात्री होती. ह्या दोघांच्या जर जीवनचरित्राचा आढावा घेतला तर लहानपणी या दोघांवरती उत्तम संस्कार झालेले होते. रामदास स्वामी मारुतीचा अंश होते, त्यामुळे साहजिकच थोडी अवखळ वृत्ती होती. आणि ही अवखळ वृत्ती म्हणजे ते स्वतः सुद्धा या झाडावरून त्या फांदीवरून असे उड्या सुद्धा मारायचे, वरून खाली उड्या मारायचे, छपरावर चढायचे. म्हणजे थोडस मारुतीच्या अंशातले असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खट्याळपणे ते सुद्धा करत असत लहानपणी. अर्थात हा सगळा खटाळपणा बघितला आणि त्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर पंत, त्यांना सर्वजण श्रेष्ठ असं म्हणतात, त्यांच्यावर आली. ते अतिशय शांत स्वभावाचे होते, पण नारायण मात्र दंगा मस्ती, आरडाओरडा आणि त्यामुळे साहजिकच मार खाणारा सुद्धा होता आणि ओरडा खाणारा सुद्धा होता. एकदा आई त्यांच्यावर खूप रागवली आणि रागावल्यावर ते चिडून अडगळीच्या खोलीत जाऊन बसले आणि खूप शोधाशोध केली, काही सापडलं नाही. त्यावेळेला नंतर जेव्हा ते सापडले त्यावेळेला आईने त्यांना विचारलं, नारायणा, अरे त्या खोलीत, अडगळीच्या खोलीत काय करतोयस रे? तेव्हा तिथून उत्तर मिळालं, चिंता करतो विश्वाची. आई म्हणाली, याला मी साधी कुटुंबाची चिंता करायला सांगते, ती सुद्धा याला जमत नाही, हा विश्वाची चिंता काय करणार? तेव्हा शांतपणे आतून नारायणाने हेच उत्तर दिलं, आई, वसुधैव कुटुंबकम असंच नाही का? पोर वयातलं त्यांचं हे जे उत्तर होतं त्या उत्तराने पुढे खूप मोठा चमत्कार घडवून आणला. शिवरायाला स्वराज्य संस्थापनेसाठी मदत करणाऱ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कुटुंब मानणाऱ्या अशा या समर्थ रामदास स्वामींचे हे लहानपणचे उद्गार वसुधैव कुटुंबकम असे होते आणि ह्याच
वाक्याच्या आधाराने जर आपण विचार केला तर शिवरायाला स्वराज्य संस्थापनेसाठी मदत करणाऱ्या समर्थांचं संपूर्ण महाराष्ट्र हेच कुटुंब होऊन गेलं. किंबहुना नंतर तर संपूर्ण जग हेच आता त्यांचं कुटुंब झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जर त्यांच्या लहानपणाच्या बाबतीत विचार केला तर आई भुवनेश्वरी ह्या रामायण महाभारत असं सर्व वाचत होत्या आणि वडील विश्वनाथ दत्त हे थोडे उदारमतवादी होते. त्यामुळे त्यांनी हिंदू ग्रंथांबरोबर कुराण, बायबल यांनी ते प्रभावित झालेले होते आणि तेही वाचत असत. विवेकानंदांना एकदा त्यांनी लहानपणी विचारलं, बिले मोठेपणी तू कोण होणार? त्यांचं बिलेश्वर हे सुद्धा लहानपणचं नाव आहे. तर बिले मोठ्यापणी तू कोण होणार? आपण नाही का लहान मुलांना विचारतो मोठेपणी कोण होणार, त्यांना त्यावेळेला त्यांच्या डोक्यात जे असतं त्याप्रमाणे ते उत्तर देतात. तसंच नरेंद्रांनी सुद्धा त्यांना सांगितलं की मी एक कोचमन होणार आहे. कोचमन ते त्यावेळेला त्यांचे वडील त्यांना म्हणाले, अरे काही हरकत नाही, खूप छान. कोचमन म्हणजे टांगेवाला असं आपण म्हणतो तसं. पण त्यांनी त्या पद्धतीने उत्तर दिलं होतं की मी कोचमन होणार आहे. पण त्यावेळेला वडिलांनी त्यांना सांगितलं, तुला ते भिंतीवरचं कॅलेंडर दिसतंय का? त्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये लगाम आहे आणि मागे अर्जुन बसलेला आहे. बेटा तू कोचमन अवश्य हो, पण सर्व जगाला दिशा दाखवून योग्य मार्गावरून नेणारा कोचमन हो, अगदी श्रीकृष्णासारखा. हे संस्कार त्यांच्या मनावर इतके रुजले की शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व स्वामी विवेकानंदांनी केलं. 10 सप्टेंबरला दिवसभर उपाशी असलेल्या या नरेंद्रांनी 11 सप्टेंबरला माझ्या बंधू भगिनींनो म्हणून सर्व जगाला आपलंसं केलं आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा केलं. समर्थांच्या वेळेला जर आपण बघितलं तर आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना समाज सामोरा जात होता. समाजाला त्यांनी घेरलं होतं. आसमानी संकट आणि सुलतानी संकट. सगळीकडे दुष्काळ पडत होता. त्यामध्ये ह्या मुसलमान यावनी सत्तेचे अत्याचार चालू होते आणि या सगळ्यामुळे समाजाचं मानसिक बळ खचून गेलं होतं. समाज दीन दुबळा झालेला होता. अशा वेळेला समर्थांनी गाव तिथे मारुती ही संकल्पना राबवली होती. रामी रामदासा शक्तीचा बोध असं जे आपण म्हणतो ते गाव तिथे मारुती ही त्यांनी संकल्पना तिथे रुजवली, व्यायामशाळा उभ्या केल्या आणि बलोपासनेचे महत्व लोकांना समजावून दिलं. समर्थ म्हणतात, धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, सज्जन माणूस हा बलवान असलाच पाहिजे, कारण अशक्त दुबळा माणूस लढू शकत नाही. आसमानी आणि सुलतानी संकटांना जर तोंड द्यायचं असेल तर शक्ती सुद्धा पाहिजे आणि बुद्धी सुद्धा पाहिजे. आणि या दोन्हीचं महत्व एवढं आहे ते पटवून देण्यासाठी समर्थांनी गाव तिथे मारुती ही संकल्पना राबवली. कारण आपण जर बघितलं तर बळीसाठी बोकडाचाच वापर केला जातो. सिंहाला धरून कोणी बळीसाठी आणतच नाही, कारण ते शक्यही नसतं, कारण सिंह बलवान आहे. बोकडाचं तसं नसतं, त्याला धरलं की तो येतो. म्हणून समाजातील प्रत्येक व्यक्ती ही दुबळी किंवा अशक्त असून चालणार नाही. त्यांनी व्यायाम केला पाहिजे, आपलं शरीर सशक्त ठेवलं पाहिजे, प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण त्यांना तोंड देऊ शकतो. अर्थात त्याला बुद्धीची सुद्धा जोड असावी लागते. त्यामुळे शक्ती आणि बुद्धी असे हे हनुमंत जे आहेत ती हनुमंताची उपासना करायला पाहिजे. हनुमंत हे शक्ती बुद्धीचा निश्चय असं त्यांचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून समर्थांनी शक्तिबुद्धीचा निश्चय असलेल्या या मारुतीची संकल्पना राबवली. गाव तिथे मारुती हे त्यांनी निर्माण केलं, ती संकल्पना राबवली, तिथे व्यायामशाळा सुरू केली आणि तरुणांना बलवान करायला सुरुवात केलं. आणि त्याचबरोबर मनाने सुद्धा त्यांचं धारिष्ट वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी ज्या वेळेला कार्य सुरू केलं त्यावेळेला इस्लाम संस्कृतीचा पगडा थोडाफार होताच, पण त्याचबरोबर युरोपियन संस्कृती मूळ धरू लागली होती. बेलूरच्या मठामध्ये
प्रथम त्यांनी हनुमंताची स्थापना केली जेव्हा कार्य सुरू केलं त्यावेळेला. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले, सारे राष्ट्र कसे निर्वीर्य झालेले आहे, करा त्या महावीराची साधना करा, त्या हनुमंताची साधना करा. समाज शक्तिशाली हवा, सुदृढ हवा, शरीराने आणि मनाने सुद्धा. पुढे जाऊन विवेकानंद असं म्हणतात, हे जग हे दुबळ्यांसाठी नाहीच, आणि माझा नेहमी वीर भाव आहे. देवाजवळ रडणं भाकणं हे मला अजिबात आवडत नाही. मला जे हवंय ते देवाजवळ भांडून मिळवीन. केवढा देवावर विश्वास आहे. कारण देवाजवळ भांडून मिळवण्यासाठी आधी देवाला प्राप्त करून मग त्याच्याशी भांडता येतं. आणि अशी भांडणं आपल्या संतांनी यापूर्वी केलेली सुद्धा आहेत, आणि त्याला देवानी प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे. असा हा विश्वासही असावा लागतो, हे तितकंच आहे. पण त्याचबरोबर श्रम करण्याची तयारी हवी, प्रयत्न करण्याची धडपड हवी. खूप छान व्हावंसं वाटतं, मोठं व्हावंसं वाटतं, पण त्यासाठी जे परिश्रम लागतात ते घेण्याची मात्र कोणाचीही तयारी नसते. ते चालत नाही. आणि हा संदेश या दोन्ही राष्ट्रपुरुषांनी आपल्याला दिलेला आहे, जो आजही आपल्याला उपयोगी पडतो. कारण असेल हरी तर देईल खाटल्यावरी, हे दोघांनाही मान्य नाही. समर्थ तर सांगतात, यत्न तो देव जाणावा. म्हणून मनाची देवता, शक्तीची देवता आणि बुद्धीची देवता जी हनुमंत आहे, ह्या दोघांनाही त्याच्याबद्दल आदर होता. आणि तरुण पिढी बलवान होण्यासाठी, बलदंड होण्यासाठी दोघांनी प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. संघटनेचा, शरीर बळाचा, लोकशिक्षणाचा आणि तरुणांना गोळा करून एकाच ध्येयाने प्रेरित करण्याचा उद्देश आणि ध्यास हा मात्र या दोघांचा सारखाच होता. आपल्या शक्ती बुद्धीवर ठाम विश्वास असणारे, अत्यंत विश्वास असणारे असे हे समर्थ ज्या वेळेला औरंगजेब मरण पावला, त्यावेळेला दऱ्याखोऱ्यातून मोठमोठ्याने ओरडत सांगत सुटले, बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला. हे ज्या वेळेला ते म्हणत होते त्यावेळेला मुसलमानी राजवट होती. आणि मुसलमानी राजवटीमध्ये त्यांच्याच विरुद्ध ब्र काढणं अत्यंत अवघड होतं. त्यांच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नव्हते. अशा वेळेला निधड्या छातीने ते सांगत होते, देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, देवदास पावती फत्ते यदर्थी संशयो नाही, बुडाला औरंग्या पापी मिलेंच संहार झाला. खर तर आज इथे आता बोलावं की नाही हा प्रश्न आहे, पण तरी सुद्धा ह्या ओळींमध्ये थोडासा फरक करून देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते, याऐवजी आज थोडासा बदल करून असं म्हणावंसं वाटतं, देशद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते. असो, हा विषय नाहीये. आपण या दोघांमधलं साम्य पाहतोय. हे जे धारिष्ट समर्थांमध्ये होतं तेच 250 वर्षांनंतर विवेकानंदांमध्ये आपल्याला सापडतं. हिंदुस्थानातनं परदेशामध्ये बोटीने जात असताना त्यांच्याबरोबर अनेक धर्म मार्तंड होते. ख्रिश्चन पोप होते, मुसलमान मौलवी होते, हिंदू पंडित होते. सर्वजण आपापल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगत होते, चर्चा करत होते. तोपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. कारण आपल्या धर्माची प्रशंसा करणं, त्याचं महत्व सांगणं, त्याचं वैशिष्ट्य सांगणं याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. आणि ते करायला काही हरकतही नाही. पण इथे मात्र हळूहळू चर्चा भलतीकडेच गेली. मुसलमान मौलवी आणि ख्रिश्चन पोप यांनी हिंदू धर्म कसा वाईट आहे, किती संकुचित आहे, किती जुनाट आहे, आणि आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सांगायला सुरुवात केली. तेव्हा मात्र हा योद्धा संन्यासी, हा हिंदू संन्यासी त्यांच्यातला जागा झाला. आणि सर्वांच्या मध्ये जाऊन विवेकानंद इतके जोरात ओरडले, इतक्या वेळ मी तुमची मतं ऐकून घेत होतो, पण यापुढे हिंदू धर्माला जर नावं ठेवाल तर एकेकाला उचलून समुद्रात फेकून देईन. त्यांचा तो आवेश, त्यांची ती बलदंड शरीर यष्टी, तो तप्त झालेला चेहरा पाहून काहींनी तर सुबाल्याच केला आणि काही जण चिडीचुप्प बसले. अर्थात असं हे ठणकावून सांगणारा जर किरकोळ शरीर यष्टीचा असता आणि असा बारीकसा नाजूकसा असता आणि त्याने जर म्हटलं असतं मी तुम्हाला समुद्रात उचलून टाकीन, तर बाकीच्यांनीच त्याला उचललं असतं आणि आत टाकलं असतं. पण विवेकानंद काय किंवा समर्थ काय, बळकट दणकट पिळदार शरीर यष्टी, कणखरपणा
नसा नसात मुरलेला होता आणि त्याबरोबर बुद्धिमत्ता सुद्धा होती. खरोखरी शक्तिबुद्धीचा निश्चय होता. आज आपल्या मुलांना साधं 2 किलोमीटर फिरायला पाठवलं तर त्यांना चालता येत नाही. इतकंच नाही, कायम एसी मधले क्लास, एसी मध्ये बसून कायम पंख्याखाली बसण्याची इतकी सवय झालेली आहे की त्यांना सांगितलं की ही टेकडी जी आहे, अगदी पर्वतीला जा, कुठेही जा, पण ही टेकडी एका दमात चढा आणि एका दमात खाली या, तर ते पण त्यांना शक्य नाही. ते देशाचं रक्षण काय करणार? आज व्यायामाची अत्यंत गरज आहे, हे या दोघांनी आपल्याला केव्हाच सांगितलेलं आहे. 250 वर्षाच्या म्हणजे समर्थांनी सांगितलं, त्याच्यानंतर 250 वर्षांनी विवेकानंदांनी सांगितलं आणि आज अनेक संत आपल्याला हे सांगतायत. रामकृष्ण मठातले अनेक लोक या व्यायामाबद्दल सांगतायत, पण ते आज आपल्यापर्यंत मुरतंय का, हे महत्वाचं आहे आणि ते मुरणं अतिशय आवश्यक आहे. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर समर्थ काय किंवा विवेकानंद काय, या दोघांनी थोडीशी क्रोधाची भूमिका आपण घेतलेली बघितली. क्रोध हा तमोगुणाचा आहे. म्हणजे इथे दोघांनी तमोगुणाचा थोडाफार वापर केला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. भगवंतानी जे सत्व रज तम असे 3 गुण निर्माण केलेले आहेत, त्या प्रत्येक गोष्टीची मनुष्याला आवश्यकता आहे. कारण तमोगुण सुद्धा, भले तो तमोगुण असू दे, पण तो सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. कारण निद्रा ही तमोगुणामध्ये येते आणि निद्रा ही आपल्या शरीराला विश्रांतीसाठी आवश्यक आहे. असं हा तमोगुण जो आहे त्याचा वापर निश्चितपणे करावा, पण तो योग्य वेळी, योग्य प्रमाणात, योग्य रीतीने वापरला तर तो महत्वाचा ठरतो, अन्यथा नाही. या दोघांनी तमोगुणाचा वापर केला यात शंका नाही, पण तो त्यांचा स्थायी भाव नव्हता. तो तेवढ्या पुरता दाखवलेला तमोगुण होता, हेही विसरून चालणार नाही. समर्थांचे सद्गुरू श्री रामचंद्र आणि विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण या दोघांनीही त्यांच्या निर्विकल्प समाधीची किल्ली आपल्या हातामध्ये ठेवली होती आणि त्यांना प्रवृत्ती मार्गाची प्रेरणा दिली होती. हिंदू धर्म वाढवण्यासाठी आणि समाज घडवण्यासाठी किंवा देशाचं नेतृत्व परदेशात सुद्धा करण्यासाठी रामकृष्णांनी विवेकानंदांचा आणि श्रीरामानी स्वराज्य संस्थापनेसाठी, शिवाजीच्या राज्याला मदत करण्यासाठी, समाज जागृती करण्यासाठी समर्थांचा देह साधन म्हणून वापरला होता, इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरला होता आणि तसं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे या दोघांनाही त्यांच्या सद्गुरूंनी निर्विकल्प समाधी दिलेली नाही. विवेकानंदांनी 3 वेळा, तसंच समर्थांनी सुद्धा आपल्या सद्गुरूंना 3 वेळा निर्विकल्प समाधी देण्यासाठी सांगितलं. काल आपण याचा थोडासा उल्लेख केलेला आहे. पण कार्यसिद्धी झाल्याशिवाय आपण समाधी देणार नाही, हेच उत्तर दोन्ही सद्गुरूंनी दिलं होतं. साधन मार्गामध्ये खूप उपासना झाल्यानंतर विवेकानंदांना असं वाटलं होतं की निर्विकल्प समाधीशिवाय आध्यात्मिक तृष्णा तृप्त व्हायची नाही. म्हणून काशीपूरच्या उद्यानगृहात रामकृष्ण जेव्हा शय्येवरती झोपले होते, तेव्हा विवेकानंद तिथे पहिल्यांदा गेलेले आहेत आणि मला सदा सर्वदा निर्विकल्प समाधी पाहिजे, मी अजिबात हे काही कार्यवीर्य करणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं होतं की अरे तू काय करणार नाहीस, ही जगदंबा तुझ्याकडून करून घेईल, हे आपण कालही पाहिलं होतं. अलकनंदाच्या ठिकाणी ते जेव्हा ध्यानमग्न बसलेले होते विवेकानंद, त्यावेळेला दुसऱ्यांदा रामकृष्णांनी त्यांना जाग केलं आणि ते म्हणाले, अरे तुला इतरांसाठी कार्य करायचंय, जीवभूते शिव पूजा कशी करायची हे लोकांना सांगायचंय आणि हे सगळं तुला करायचंय, तुला समाधी मध्ये राहून चालणार नाही. आणि तिसऱ्यांदा कन्याकुमारीच्या खडकावरती जेव्हा ते ध्यानस्थ बसले होते, तेव्हा त्यांची समाधी भंग पाहून रामकृष्ण त्यांना असं म्हणाले होते, अरे हे समाधीचं वेड सोड, कार्याकडे लक्ष दे, वटवृक्ष होऊन इतरांना सावली दे, स्वार्थीपणाचा विचार करू नकोस. तू जे कार्य करण्यासाठी आला आहेस ते केल्याशिवाय मी तुला समाधी देणार नाही. ती किल्ली माझ्या हातात आहे, कार्य पूर्ण झाल्यावरती ती तुला मिळेल, असं त्यांनीही सांगितलं. आणि हे दोघेही संन्यासी वृत्तीचे होते, त्यामुळे त्यांच्याकडनं हे कार्य करून घ्यायचं या लोकांनी ठरवलेलं होतं. रामरायांनी सुद्धा
3 वेळा समर्थ रामदास स्वामींना असंच सांगितलं होतं, शिवबा जन्माला आलेला आहे, शिवबा जन्माला आलेला आहे, तिकडे जा, तिकडे तुझी गरज आहे, कारण पुन्हा तुला तेच कार्य करायचं आहे, असं समर्थांना रामदास स्वामींना म्हणजे रामरायांनी सांगितलं होतं, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं. त्यावेळेला ते गायत्री पुरश्चरण करत होते. त्यांनी सांगितलं, मी गायत्री पुरश्चरण केल्यानंतर जाईन, आत्ता नाही. इतकं स्पष्टपणे सांगणारे पण हे सत्शिष्य होते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे त्यांचे सद्गुरू होते. हाही भाग आहे. हे झाल्यानंतर पुन्हा ते दुसऱ्या वेळेस ज्या वेळेला राम नामाचं अनुष्ठान करत होते, तेव्हाही त्यांनी असंच सांगितलं की मी आत्ता नाही, मी नंतर जाईन. तिसऱ्या वेळेला समर्थ हिमालयामध्ये कैलास पर्वत, गंगोत्री, जमनोत्री, पशुपतीनाथ असं करत करत पदभ्रमण करत ज्या वेळेला चालले होते दर्शन घेत घेत, तेव्हा समुद्र सपाटीपासून 19,000 फूट उंचीवरती गेले होते. आणि तिथे हे योगी संन्यासी जे असतात ते नेहमी हिमालयामध्ये एक तर देहत्यागासाठी जातात आणि किंवा आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी जात असतात. हिमालयातलं हे शांत नीरव असं वातावरण त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण करत असतं. ऋषी मुनींच्या मनामध्ये वैराग्य भाव निर्माण करणं हेच तर खरं हिमालयाचं कार्य आहे. आता आपण जातो ते ट्रिपसाठी जातो तो भाग वेगळा, पण ऋषी मुनींच्या मनामध्ये वैराग्य भाव तिथे गेल्यानंतर निर्माण होतो. आणि आपण ब्रह्मस्वरूप आहोत, जग मिथ्या आहे, ब्रह्मसत्य जगन मिथ्या आहे, त्यांना पटायला लागतं. अशाच वेळेला हे लोकोद्धार करणं, धर्म संस्थापना करणं हे सगळं मिथ्या आहे आणि मी अहम ब्रह्मास्मी, याच ह्यानी मी सत्य आहे, मीच ब्रह्म आहे, या भावनेने, या धारणेने समर्थ दृढ झाले. त्यांनी मनाशी ठाम निश्चय केला आणि उंच उभ्या असलेल्या कड्यावरून मंदाकिनी नदीमध्ये त्यांनी उडी मारली. उडी घेतली आणि तत्क्षणी रामरायांनी त्यांना मध्येच अडवलं आणि किनाऱ्यावर बाजूला आणून ठेवलं. आणि आपल्याच भाषेत म्हणायचं झालं तर समर्थांची श्री रामरायांनी चांगली खरडपट्टी काढली. ते त्यांना रागवले. तिसऱ्या वेळा, अरे मी तुला कुठे काय कार्यासाठी इथे तुला ठेवलेलं आहे आणि तू हे काय करतोयस? तुम्हासी जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ती आमची तनूप आहे, दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, धर्म संस्थापना कारणे. दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, हे जे रामराय म्हणतायत ते 12 वर्ष तपश्चर्या करताना आणि 12 वर्ष पदभ्रमण करताना किंवा भारत भ्रमण करताना समर्थांचं रक्षण श्रीरामांनी हनुमंताला करायला सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे थंडी, वारा, ऊन, पाऊस, भूक, तहान या सगळ्यातनं त्यांचं रक्षण हनुमंतांनी केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात, दोन्ही तपे तुमची रक्षिली काय आहे, धर्म संस्थापना कारणे. आणि हे सगळं त्या दोन्ही म्हणजे समर्थ रामदास असू दे किंवा विवेकानंद असू दे, 3 वेळा त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना निर्विकल्प समाधीपासून दूर ठेवलेलं आहे. जर आपण बघितलं, विचार केला तर आपल्या लक्षात येईल, त्यावेळी जर या दोन्ही लोकांनी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि विवेकानंद यांनी जर समाधी घेतली असती तर आज आसे तू हिमाचल असे जे शिवरायाच्या स्वराज्य संस्थापनेसाठी जे मठ तयार केले गेले, शिवाजी महाराजांच्या संस्थापनेचे जे सर्व कार्य केलं गेलं, किंवा शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र ते तुका मेळवावा हे स्वप्न जे होतं, समर्थांचं आनंदवन भुवनी हे जे स्वप्न होतं, या सर्व गोष्टी स्वप्नवतच राहिल्या असत्या. इतकंच नाही तर आज आपल्याला जे रामकृष्ण मठ दिसत आहेत त्यांचं कार्य सुद्धा आपल्याला दिसलं नसतं. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या विचारसरणीला अनुसरून कार्य करणारे मठ नवीन पिढी घडवण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी आणि भारताची आध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी आज हे सर्व मठ जे कार्यरत आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण विवेकानंदांची आणि समर्थ रामदासांची निर्विकल्प समाधीची गुरुकिल्ली त्यांच्या हातात होती, त्यांच्या सद्गुरूंच्या हातात होती. हे जसं खरं आहे तसंच सद्गुरू आपल्या शिष्यांना
नेमून दिलेलं जे कार्य असतं ते करण्यापासनं ते जर दुसरीकडे कुठे जायला लागले तर प्रवृत्त होऊ देत नाहीत किंवा निराळ कार्य करण्याच्या वाटेला जाऊ देत नाहीत, याचा अनुभव सुद्धा या दोघांना आला असावा, हे आपण आपल्या त्यांच्या चरित्रातनं आपल्याला पाहायला मिळतं. समर्थ ज्या वेळेला ब्रह्मगिरीच्या डोंगरावरती गेले होते, गहनीनाथांचं दर्शन घ्यायचं होतं त्यांना, अगदी लहान वय आहे, नारायण लहान होता त्यावेळेचा हा प्रसंग आहे. लहान वय, घरातून बाहेर पडलेले, लपत छपत कुठेतरी ते नाशिक पर्यंत पोहोचले होते, त्र्यंबकेश्वरापर्यंत आले होते. नीट पोटाला अन्न मिळत नव्हतं, उपासमार होत होती आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ब्रह्मगिरीचा डोंगर त्यांना ज्या वेळेला दिसला त्यावेळेला गहनीनाथांच्या दर्शनाला जायचं असं त्यांनी ठरवलं. आणि तिकडचं ते सगळं वातावरण इतकं सुंदर होतं, थोडासा पाऊस पडून गेलेला होता, विलोभनीय असं निसर्ग सौंदर्य होतं, ती शांतता होती आणि नारायणाला ते सर्व आकर्षित करून घेत होतं. आणि त्याच वेळेला त्यांना असं वाटत होतं की या गहनीनाथांचं दर्शन घ्यायला आपल्याला ब्रह्मगिरीवरती जायलाच पाहिजे. पोटात भूक होती, पण तरी सुद्धा वाटेत एक सुंदर झरा दिसला, तिथे पाणी प्यायले आणि थोडीशी विश्रांती घेऊन पुढे व्हावं असं म्हटलं. तोच त्या आसमंतामध्ये दणाणून गेलेला शब्द त्यांनी ऐकला, अलख निरंजन, अलख निरंजन. हातामध्ये खळाळणारा तो चिमटा, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ, डोळ्यात शाबरी मंत्राचं तेज आणि त्या निसरड्या वाटेवरनं झपाझप पावलं टाकत असणारा तो नाथपंथी, असं त्यांनी बघितलं आणि क्षणभर नजर त्यांची त्यांच्याकडे गेली. त्यांनी नारायणाला विचारलं, भूक लगी है क्या? नारायण तर भुकेला होताच, पाणीच प्यायलेलं होतं आणि त्यांनी आपली नुसतीच मान हलवली. आणि त्यावेळेला अत्यंत भुकेल्या नारायणाला त्यांनी शाबरी विद्येच्या आधाराने बुंदीचा लाडू प्रसाद म्हणून हातावर काढला. त्याचा सुवास दरवळत होता आणि नारायणाला वाटत होतं कधी एकदा मी खाईन. आणि नारायणाच्या हातावर त्यांनी तो लाडू ठेवला सुद्धा. तेवढ्यात तो नारायण तो लाडू तोंडात टाकणार तेवढ्यामध्ये एक गले लठ्ठ वानर तिथं आलं आणि त्यांनी तो लाडू उचलला आणि खाल्ला. ते पाहता क्षणी तो नाथपंथी मात्र तिथून निघून गेला. ते दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते हनुमंत होते. त्यांनी नारायणाला सांगितलं, अरे तू हा प्रसाद खाल्ला असतास तर तू नाथपंथामध्ये प्रवेश केला असतास. तुला तुझा वेगळा संप्रदाय निर्माण करायचा आहे, ते तुझं कार्य आहे. शिवाजीच्या धर्म संस्थापनार्थ तुला तुझं रक्षण आम्ही करतोय आणि हे कार्य तुला करायचंय. संस्थापना करायची, समाज जागृत करायचंय आणि ते कार्य तुझं आहे. तुला तुझा स्वतंत्र संप्रदाय स्थापन करायचा आहे. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, हे तुझं कार्य आहे आणि तेच समर्थांनी पुढं केलेलं आहे. वाढविला परमार्थ रामदासी. अशा पद्धतीने त्यांना त्या कार्यापासून त्यांनी दूर जाऊ दिलेलं नाहीये. तसंच विवेकानंदांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. गाझीपूर येथले जे पवहारी बाबा जे होते ते त्यांना भेटले आणि ते ज्या वेळेला भेटले तेव्हा त्यांची अफाट योग शक्ती, तत्वज्ञान आणि त्यांचे सिद्धांत या सगळ्याची भुरळ या विवेकानंदांना पडली होती. कारण विवेकानंदांचा मूळ पिंड जो होता तो मात्र ज्ञानग्रहणाचा होता आणि आत्मज्ञानामध्ये, योग साधनेमध्ये त्यांना खूप इंटरेस्टही होता. त्यामुळे योग शक्तीची, तत्वज्ञानाची चर्चा करताना स्वामी विवेकानंद त्यामध्ये अगदी रममाण होऊन जायचे. त्यांना आनंद मिळत असे. आणि हे सगळं होत असताना त्यांना असं वाटायला लागलं की आपण आता या पवहारी बाबांना गुरु करूया. हा जो प्रसंग आहे ते साधारणतः रामकृष्ण परमहंस निजधामी गेल्यानंतर 4-5 वर्षानंतरचा असा हा प्रसंग आहे. त्यामुळे स्वामी विवेकानंद त्या पवहारी बाबांशी चर्चा करायला जात, त्यांना ते आवडत असे आणि त्यांच्या मनात यायला लागलं, आता असंही आपल्याला रामकृष्णांच्या ऐवजी पवहारी बाबांना गुरु करायला काहीच हरकत नाही, असं त्यांच्या मनात वारंवार यायला लागलं. पण ज्या वेळेला पवहारी बाबांशी चर्चा करायला विवेकानंद बाहेर पडत असत त्यावेळेला त्यांना कोणतीही अडचण येत नसे.
पण ज्या वेळेला त्यांना पवहारी बाबांना आज आपण गुरु करूया असं म्हणून ते बाहेर पडत असत, तेव्हा मात्र रामकृष्ण परमहंस हातात काठी घेऊन त्यांच्या दारात बसलेले असायचे. ते त्यांना तिथनं बाहेर जाऊच देत नसत. 3-4 वेळा ज्या वेळेला असं झालं, त्यावेळेला त्यांनी गुरु बदलण्याचा विचार सोडून दिला. अशा तऱ्हेने सद्गुरू आपल्या शिष्याचं जे कार्य पूर्ण होणार असतं, त्या कार्यासाठी कायम त्यांच्या मागे उभे असतात आणि त्यापासून त्यांना ढळू देत नाहीत, त्यांना बाहेर पडू देत नाहीत. या समर्थ रामदास स्वामी आणि विवेकानंद हे दोघांनीही प्रवृत्ती मार्ग स्वीकारला असला तरी सत्वगुण त्यांना वैराग्यपूर्ण राहण्यास मदत करत असे. लोकांतात राहून दोघही एकांतात सहज अंतर्मुख होत असत. त्यांची समाधी लागत असे. एकदा जोसेफाईन मॅक्लियार्ड या बाईंनी विवेकानंदांना महिला मंडळामध्ये व्याख्यान करायला बोलवलं होतं. ते अगदी वेळेचे पक्के बांधील असल्यामुळे ते वेळेवर हजर राहिले. पण अध्यक्षबाई आणि महिला मंडळात येणाऱ्या बायका यांना ज्यांना जे बोलवलं होतं त्या मात्र तितक्याच तत्परतेने आलेल्या नव्हत्या. त्यांना यायला अजून वेळ होता. तेव्हा जोसेफाईन बाईंनी त्या स्टेजच्या मागच्या बाजूला एक खोली होती आणि त्या खोलीमध्ये तुम्ही विश्रांती घ्या, ह्या अध्यक्षबाई आल्या किंवा या बायका आल्या की मी तुम्हाला बोलवते आणि मग आपलं आपण व्याख्यान द्यावं असं सांगितलं. आणि म्हणून सगळेजण त्या खोलीमध्ये विवेकानंद एकटे बसले आणि ह्या बाई बाहेर आल्या, सगळ्यांची आवभगत करत राहिल्या. आणि जेव्हा अध्यक्षबाई आल्या त्यावेळेला मग प्रवचनाला सुरुवात करायची म्हणून त्या मागच्या खोलीमध्ये गेल्या आणि त्या विवेकानंदांना बोलवायला गेल्या आणि म्हणाले आपण यायला काही हरकत नाही, सर्व बायका तिथे हजर आहेत. तेव्हा ते उठले, 2 मिनिटं स्वतःला जागं केलं आणि पुन्हा ते थांबले. तिथे एक आरसा होता. त्या आरशाच्या पुढे गेले आणि एक्सक्यूज मी असं त्यांनी म्हटलं. आरशाजवळ त्यांनी आपली कफनी, फेटा असं सगळं नीट केलं, एक स्वतःकडे जरा पाहिलं आणि पुन्हा म्हणले ठीक आहे चला. पुन्हा थांबले, पुन्हा आरशासमोर उभे राहिले, आपल्या कमरेचं वस्त्र घट्ट केलं, पुन्हा एकदा फेटा बिटा नीट आहे ना, अंगावरचं सगळं ठीकठाक आहे ना असं बघितलं, थोडस छातीवर असा हात ठेवून आपल्याला जागं केलं आणि हे सगळं त्या मॅक्लियार्ड त्या ज्या बाई होत्या जोसेफाईन मॅक्लियार्ड त्यांनी हे पाहिलं आणि हे पाहताना त्या सहजच खुदकन हसल्या आणि म्हणाल्या अच्छा बायकांसमोर बोलायचंय म्हणून एवढी काळजी घेताय वाटतं असं त्यांनी सांगितलं. त्यांनी म्हटलं आणि त्यावर ताडकन विवेकानंद म्हणाले अहो मी अर्धा तास झाला एकटा बसून इथे आहे, मी माझ्यामध्ये इतका आत उतरलो, आता मला ह्या आतल्या नरेंद्राला, ह्या आतल्या विवेकानंदाला प्रवचनासाठी बाहेर बोलवायचंय. देहबुद्धीवर त्यांना यायला खूप वेळ लागत असे. आत्मबुद्धीचा प्रवास ते पटकन करत असत. लोकांतामध्ये असताना सुद्धा एकांत सेवन करतच असत, पण एकांतामध्ये असताना ते स्वतःमध्ये इतके उतरत, त्या आत्म्याशी इतके जवळीक साधत की त्यांना देहबुद्धीवर यायला वेळ लागायचा. आणि त्यामुळे ते सांगत होते मी त्या नरेंद्राला बोलवतोय, त्या विवेकानंदाला बोलवतोय, प्रवचनासाठी बाहेर काढतोय आणि त्या आत्म्याला बजावतोय की अरे त्या नरेंद्राला प्रवचन करायचंय. हे पटकन समाधीमध्ये जात असत. तीच स्थिती समर्थ रामदासांची सुद्धा होती. तेही लोकांतात राहून एकांत सेवन करण्यामध्ये तत्पर होते आणि एकांतात असताना तर ते देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे सहज प्रवास करत असत. ते वेगवेगळ्या कार्यक्रमालाही जात असत. लग्न आहे, मुंज आहे, अशा कार्यक्रमाला ते जात असत. त्याचं कारण म्हणजे लोकसंग्रह. अशा ठिकाणी गेल्यावर वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेटतात, त्यांचा आपल्या संग्रहासाठी काय उपयोग करून घेता येईल हे त्यांना पाहता येत असे, म्हणून ते जात असत. एकदा असेच मुंजीला गेलेले असताना तिथं सर्व कार्य आटपलं, जेवण आटपलं आणि त्यानंतर त्या यजमानांनी त्यांना सांगितलं की आता सगळं आटपलंय, मी जातो असं जरी म्हणत असले तरी यजमान त्यांना म्हणाले की आता एका नर्तकीचं नृत्य ठेवलेलं आहे, ते पाहावं आणि मग आपण जावं. असा खूपच आग्रह झाला म्हणून त्याही कार्यक्रमाला समर्थ थांबले. सर्व लोक त्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते, आस्वाद घेत होते.
नर्तकीचं ते घुंगरावर थिरकणं होतं, सुंदर पदन्यास होता, उत्तम वस्त्र झुळझुळीतपणे घातलेली होती, त्याचे नेत्र कटाक्ष सर्वजण पाहत होते, तिच्या चेहऱ्यावरचे भाव सर्वजण पाहत होते आणि सगळेजण वाह 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 असं तिला करत होते. समर्थही त्या कार्यक्रमाला थांबले होते. पण नर्तकीच्या कार्यक्रमाला थांबलेला हा मात्र संन्यासी त्या नर्तकीला बरोबर उलट करून, म्हणजे नर्तकी या शब्दाचं उलट शब्द केला तर कीर्तन असा होतो, हे लक्षात घ्या. त्या नर्तकीच्या उलट कीर्तनामध्ये रमणारा हा संन्यासी सगळ्यात पुढे बसलेला होता. पण समर्थ नासाग्र दृष्टी ठेवून आत्मानंदी मस्त डोलत होते. त्यांचं चित्त कुठेही विचलित झालेलं नव्हतं आणि कार्यक्रम संपल्यावर मात्र ते वा वा एवढंच फक्त म्हणाले. यजमानांनी त्यांना विचारलं, अरे वा, तुम्हाला सुद्धा नृत्य आवडलेलं दिसतंय. समर्थांनी त्यावर उत्तर दिलं, बाई राम नामाच्या तालावर इतक्या सुंदर पदन्यास करत होत्या, म्हणजे त्यांचं मन मात्र राम नामामध्येच मग्न होतं. त्यांना फक्त तिची पावलं दिसत होती आणि ती नूपुरच त्यांना फक्त दिसत होती आणि त्या घुंगरांचा जो आवाज आहे तो सुद्धा रामनामच म्हणत होता असं त्यांना वाटत होतं. तिची नूपुरे आणि पावलं त्यांना दिसत होती लक्ष्मणासारखी. लक्ष्मणाने सीतेच्या बाबतीमध्ये हेच उत्तर दिलेलं होतं, नाहम जानामि कुंडले नाहम जानामि केयुरे नूपुरम तू अहम जानामि नित्यम पादाभिवंदनात. कायम मी तिचे पायच पाहिलेले आहेत, मला तिची कुंडलं आणि मुकुट वगैरे काहीच माहिती नाही. तसंच हे एक लोकांतामध्ये राहून एकांत सेवन करणारे असे हे दोन योद्धा संन्यासी होते, दोघेही ब्रह्मचारी. समर्थांनी हिरमुची वस्त्र धारण केलेली होती, विवेकानंदांनी अधिकृत संन्यास घेतलेला होता आणि समर्थ संन्यस्त वृत्तीने राहणारे होते, हिरमुजी वस्त्र धारण करणारे होते. दोघांनीही भारत भ्रमण केलं. हनुमान भक्त असल्यामुळे साहजिकच झेपावे उत्तरेकडे या न्यायाने दोघांनीही उत्तरेकडून सुरुवात केली. दोघांनीही मठस्थापना केली. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करुणी विखरावे नाना देशी, या युक्तीप्रमाणे आसे तू हिमाचल समर्थांनी मठाची स्थापना केली, तशीच विवेकानंदांनी सुद्धा केली. समर्थांनी संप्रदायासाठी नियम आणि आचारसंहिता तयार केली. समर्थांचे मठ हे तात्कालीन विद्यापीठ होती. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, अशा पद्धतीने चतुसूत्री सांगणारे, राजकारण, देवकारण आणि समाजकारण करणारे मठ हे केंद्रस्थान होती. मग ती शिवबाची आग्र्याहून सुटका असो, अफझल खानाचा वध असो, राजकारणासाठी आत्ताच्या नव्हे, त्यावेळेचं राजकारण याची व्याख्या खूप वेगळी आहे. समर्थांच्या राजकारणासाठी मठांचं नेटवर्क हे 24/7 उपलब्ध असायचं, नॉट रिचेबल असं कधीच नसायचं. 16 ऑगस्ट 1886 रामकृष्णांनी देह ठेवला आणि 86 ते 92 विवेकानंद हिमालय ते कन्याकुमारी इथपर्यंत त्यांनी पदभ्रमण केलं. विवेकानंदांनी सुद्धा पदभ्रमण केलेलं आहे. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन करून जनसेवेचं, समाजसेवेचं कार्य केलं. त्याद्वारे त्यांनी दवाखाने, ग्रंथालय, आध्यात्मिक चर्चा, शाळा असे अनेक उपक्रम चालवले. समर्थांनी अनुग्रह देताना 10 ते 20 वर्षाच्या गटातील मुलामुलींना अनुग्रह दिलाय आणि शिष्य करताना त्यांना वाचता येतं की नाही हे त्यांनी पाहिलं, लिहिता वाचता येतंय की नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. तर 250 वर्षानंतर विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण मठात संन्यासी होण्यासाठी 25 ते 30 वर्षाची अट घातली होती आणि किमान ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलाच हवा असंही लिहिलेलं होतं. कारण काहीच जमत नाही म्हणून 2 वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून संन्यासी व्हायचं हे दोघांनाही मान्य नव्हतं. संन्यासी हा शिक्षित असायला पाहिजे आणि तो सुद्धा कार्यरत असायला पाहिजे, हेही त्यांना जास्त प्रगल्भतेने जाणवत होतं. कारण संन्यास्यांना किंवा संतांना कार्य करायचं असतं. दोघे उत्तम प्रचारक होते. दोघांचा शिक्षणावर भर होता.
समर्थांनी हस्ताक्षर कसं असावं यावरती पूर्ण लेखन क्रिया निरूपण नावाचा समास लिहिलेला आहे. आणि रशियात 2008 ज्या वेळेला प्रदर्शन आयोजित झालं कॅलिग्राफीचं, त्यावेळेला श्री पालव यांनी हा जो समास आहे तो रशियन टीव्ही वरती पूर्णपणे म्हणून दाखवला होता आणि त्याची वाहवा केली गेली. कारण त्यामध्ये अत्यंत सुंदर रीतीने अक्षर कसं काढावं हे सर्व सांगितलेलं आहे. आणि समर्थ असं म्हणतात की प्रथम ते लिहिणे, दुसरे वाचणे, तिसरे सांगणे अर्थांतर. कारण आधी पहिल्यांदा लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, मग त्याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. तेव्हाच ते आपल्याला दुसऱ्याला समजावून सांगता येतं. आणि विवेकानंद सुद्धा हेच सांगतात, रीड, राईट अँड इंटरप्रिट. वाचाल तर वाचाल. म्हणून पुस्तकं वाचणं हे खूप महत्वाचं आहे. आणि नुसतं वाचणं नाही, त्याच्यावर चिंतन मनन करणं हे महत्वाचं आहे. आजकाल टीव्ही आणि वेगवेगळ्या वाहिन्या यांच्यामुळे आमच्याकडची जी वाचन परंपरा आहे ती मात्र पूर्णपणे मोडकळीस यायला लागली. काही जण त्यातले असे आहेत की जे ऑनलाईन वाचन करत असतात. अर्थात ते नक्कीच तरतील यात शंका नाही, कारण वाचन हे तेवढंच महत्वाचं आहे. ज्ञान ही मुलांना प्रगतीसाठी आहे, ती प्रगतीची पहिली पायरी आहे. आणि हे लक्षात घेऊन दिवसा कष्ट करणाऱ्या सर्व लोकांसाठी रात्रीच्या शाळा विवेकानंदांनी सुरू केल्या. नाईट स्कूल्स ही त्यांनी सुरू केलेली आहे. तर दशमान पद्धतीचा पायंडा आपल्या पोथीपासून घालणारे, आपल्या ग्रंथापासून घालणारे समर्थ हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. विवेकानंदांनी मासिक चालू केलं, त्यावेळेला त्यातली भाषा सोपी असावी, पांडित्यपूर्ण नसावी, कारण ते विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत हे त्यांनी सांगितलं. तर त्याच वेळेला समर्थ असं म्हणतात, मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, म्हणजे लोकांना पचेल, पटेल आणि योग्य असेल त्या पद्धतीने त्यांना सांगितलं, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट समजते. हेही तितकंच खरं आहे. असं विचारांमध्ये सुद्धा साम्य त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. ज्या वेळेला शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये एक दिवस व्याख्यान चालू होतं, त्यावेळेला स्वामीजी थांबले आणि त्यांनी असं म्हटलं की हिंदू धर्मातील शास्त्रशुद्ध ग्रंथांचा पायाशुद्ध अभ्यास कोणी कोणी केलेला आहे. एवढ्या सगळ्या लोकांमध्ये 4-5 जणांनी फक्त हात वर केले. तेव्हा बाकीच्यांना उद्देशून ते म्हणाले, अरे मग तुम्ही कुठल्या आधारावरती आमच्या धर्माला नावं ठेवताय? तुम्ही तो वाचलाच नाहीये, तर तुम्ही त्याला नावं ठेवण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाहीये. कारण तुम्ही तो वाचाल, त्याच्यावर चर्चा कराल आणि मग नावं ठेवाल तर मी एक समजू शकतो, पण त्याच्यासाठी तुम्ही आधी तो वाचला पाहिजे. समर्थ सुद्धा विवेकानंदांच्या पूर्वी 250 वर्ष हेच सांगतात, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. आजही आपल्याला विवेकानंदांनंतरही, एवढा काळ गेल्यानंतरही आज आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आज आपण जर विचार केला तर मनुस्मृती जाणणाऱ्यांपैकी किती जणांनी मनुस्मृती वाचली होती आणि त्याच्यावर विचार केला होता, हेही विचारणं तेवढंच आवश्यक आहे असं वाटतं. असो, दोघांचं मनन चिंतन अतिशय उत्तम होतं. समर्थांचा आध्यात्मिक, शैक्षणिक, गायन कला सुद्धा दोघांना अवगत होती. भौगोलिक, आयुर्वेदिक सर्व प्रकारचं ज्ञान समर्थांना होतं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं बांधकाम कसं करावं यावर त्यांनी मार्गदर्शन करण्याकरता 2 प्रकरणं सुद्धा लिहिलेली आहेत. बांधकाम प्रकरण, क्षात्र धर्म, सेवक धर्म कसा असावा यावरही त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि हे सर्व लिखाण त्यांनी सर्व शिष्यांपर्यंत, त्या सेवकांपर्यंत पोहोचवलेलं सुद्धा आहे. विवेकानंदांचं वाचन सुद्धा अफाट होतं. डेकॉर्डचा हमवाद, डेव्हिड ह्यूमचा नास्तिकवाद, शंकराचार्यांचा मायावाद, एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका, अहो नुसते नावं उच्चारायची म्हटलं तरी सुद्धा छातीत धडधड होते. एवढं त्यांचं अखंड वाचन चालत असायचं. आणि ते वाचन म्हणजे रीड, राईट, इंटरप्रिट या पद्धतीने त्यांचं ते चालायचं. एकदा ग्रंथालयामध्ये ते नेहमी असं आज पुस्तक आणायचे, उद्या परत करायचे. त्यावेळेला त्या ग्रंथचालकांनी किंवा पालकांनी असं विचारलं, अच्छा तुम्ही म्हणजे हे काय फॅशन म्हणून पुस्तकं देता आणि आणता का? एवढी मोठमोठी वाचून होतात का तुमची? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हे सगळे ग्रंथ
जे जे मी लिहिलेले आहे ते तुझ्या पुढे ठेवतो, यातला कुठलाही ग्रंथ काढ आणि त्यातला कुठलाही प्रश्न मला विचार, मी तुला त्याची उत्तरं देतो. केवढा कॉन्फिडन्स होता. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्स. माणसाला कॉन्फिडन्स महत्वाचा असतो, ओव्हर कॉन्फिडन्स चालत नाही. म्हणजे वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा विवेकानंदांनी अभ्यास केलेला होता. इतर सर्व धर्मांचं आकलन असल्याशिवाय आपला धर्म किती श्रेष्ठ आहे हे लोकांना आपल्याला पटवून देता येणार नाही, हे त्यांना मान्य होतं. म्हणून त्यांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. समर्थांचा सुद्धा स्वधर्मावरती ठाम विश्वास असला तरी परधर्मातल्या चांगल्या गोष्टी सुद्धा आपण आचरणात आणल्या पाहिजेत, असं ते म्हणत असत. आणि याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर समर्थांची जी कुबडी आहे, ज्याच्यावर हात ठेवून ते जप करतात, ती जी कुबडी आहे त्या कुबडीमध्ये गुप्ती असते. म्हणजे एक छोटीशी तलवार असते, ती त्याच्या आतमध्ये असते. ही संकल्पना जी आहे, ही कल्पना जी आहे, ती त्यांना शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंह यांच्याकडून त्यांनी घेतली. ज्या वेळेला ते फिरत फिरत येत होते, मोठा लवाजमा होता त्यांच्या बरोबर, हरगोविंद सिंह यांच्या बरोबर. आणि त्यांच्या बरोबर जर बघितलं तर त्यांच्या कमरेला 2 तलवारी होत्या. आता तलवारी आणि साधू संतांना तलवारीची काय आवश्यकता आहे असं त्यांना वाटत होतं. पण कोणताही प्रश्न पडला की तो विचारपूर्वक सोडवायचा, चौकशी करायची, माहिती मिळवायची, हा त्यांचा स्वभाव धर्म होता. त्याप्रमाणे ते त्यांना भेटले, दोघे एकत्र राहिले. आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं, समर्थांनी विचारलं, माया नाही त्यजे, ते म्हणे अंतरसे त्यजे. हे त्यांचं उत्तर आहे. म्हणजे अजून तुम्ही या मायेमध्ये पडलाय, हे तलवारी आणि बिलवारी हा लवाजमा. तेव्हा त्यांनी सांगितलं अंतरसे त्यजे. समर्थांनाही योग वासिष्ठाची आठवण झाली असणार. अंतस्त्यागी बहिर्भोगी, हेच ते उत्तर होतं. त्यावेळेला त्यांनी विचारलं की ह्या 2 तलवारींची तुम्हाला काय आवश्यकता आहे? खरं तर तुम्ही संन्यासी, साधू, संत आणि शिखांचे 6वे धर्मगुरु, मग तुम्हाला काय गरज आहे याची? त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे मुसलमान शस्त्राच्या बळावरती आमच्यावर राज्य करतायत. ह्या त्या 2 तलवारी आहेत ना, त्या एक पीरी केलीये, एक मीरी केलीये. म्हणजे एक स्त्रियांच्या रक्षणासाठी आणि एक धर्माच्या रक्षणासाठी. उद्या वेळ पडली तर संन्यासाला सुद्धा तलवार चालवता आली पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. आणि याचंच उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं द्यायचं झालं तर संत एकनाथ महाराज, त्यांना तलवारही येत होती. म्हणजे तेही म्हणजे वाङ्मयीन सामर्थ्यही होतं आणि युद्ध सामर्थ्यही त्यांच्याकडे होतं. आणि हे आवश्यकता आहे, हे निश्चितपणे आहे. आणि समर्थांच्याही आधी एकनाथ महाराज आहेत, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ही जी संकल्पना आहे ती त्यांनी उचलली आणि आपल्या कुबडीमध्ये गुप्ती तयार केली, की जी वेळ प्रसंगी आपला जीव वाचवण्यासाठी निश्चितपणे वापरता येईल. आणि ही जी गुप्तीची संकल्पना आहे ती त्यांच्या काही शिष्यांनी सुद्धा अशा पद्धतीची कुबडी वापरलेली आहे, गुप्ती वापरलेली आहे. त्याच्याबद्दल जास्त चर्चा न करता जिझिया कराच्या वेळेला गोपाळदास यांनी ही वापरलेली आहे. हे दोघे जरी ब्रह्मचारी असले तरी प्रपंचावर आणि विवाह संस्थेवरती त्यांचा पूर्णपणे विश्वास होता. समर्थ म्हणत, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी लयास गेली, असं सांगून कुटुंब नियोजनाचं महत्व सांगणारा हा संन्यासी होता. अन्न पाहिजे आपणाला, अन्न पाहिजे स्त्रियेला, अन्न पाहिजे लेकुराला, मग कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे, असा प्रश्न विचारून कर्म करायला उद्युक्त करणारे असे हे समर्थ होते. म्हणजे कुटुंब संस्थेवरती या दोघांचाही पूर्णपणे विश्वास होता. कारण विवेकानंद असं म्हणत असत, 1000 लोकांमध्ये 999 लोकांनी आदर्श गृहस्थाश्रम स्वीकारला तर एखादा संन्यासी निर्माण होतो. शरीराची अवहेलना करू नका, पाणी उकळवून प्या, मच्छरदाणी लावा, बाहेर गावी जाताना जाड ब्लँकेट घ्या, असं ते शिष्यांना सांगत असत. डासांपासून आपलं संरक्षण करा, अशा पद्धतीने ते सांगत असत. तर समर्थ सुद्धा सांगतात, शौचे विण असो नये, मलिन वस्त्र नेसो नये, बहुत अन्न सेवू नये, बहुत निद्रा करू नये, अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सांगत असतात. अशा या दोन्ही संन्यासांच्या अखेरीमध्ये सुद्धा जर आपण बघितलं
तर साम्यच होतं. समर्थांनी माघ वद्य नवमीला देह ठेवला. त्या अगोदर 15 दिवस त्यांचे सर्व शिष्य त्यांच्या समोर बसलेले होते. समर्थांनी घोषित केलं की मी आता देह ठेवणार आहे. पण तारीख आणि तिथी सांगितली नव्हती. ते म्हणाले मी 2 ओव्या सांगतो, तुम्ही त्या पूर्ण करायच्या. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, रघुकुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनाचा पाहिजे चांग झाला. उद्धव स्वामींनी म्हणजे जे समर्थांचे पहिले शिष्य होते त्यांनी तो चरण पूर्ण केला. अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. समर्थांनी त्यांची पाठ थोपटली आणि नवमीच्या दिवशी त्यांनी आपली समाधी घेतलेली आहे. समाधीला जाण्यापूर्वी आधी त्यांनी सांगितलं, आता जिथे समाधी आहे सज्जनगडला, जे आपण आत उतरून रामाच्या मंदिराच्या खाली असं आत उतरून जिथे जातो, जिथे समाधी आहे तिथे पूर्वी नुसता खड्डा होता. समर्थांनी सांगितलं या खड्ड्यामध्ये माझे अग्निसंस्कार करा असं सांगितलं होतं आणि आज तिथे आपल्याला ती समाधी पाहायला मिळते. विवेकानंदांनी सुद्धा मी आता निवृत्त होणार आहे, रामकृष्ण मठावर आता पदाधिकारी राहणार नाही असं सांगून भगिनी निवेदिता यांच्याकडं कॅलेंडर मागून घेतलं आणि 4 जुलै याच्यावरती फुल्ली करून ठेवली, बरोबर समाधीच्या आधी 15 दिवस. जाण्यापूर्वी बेलूरच्या मठाच्या उत्तरेला जो खड्डा आहे तिथे माझे अंतिम संस्कार करा असं त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. दोघांच्याही अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा साम्य होतं. जन्मापासून आपण पाहत आलो ते अंतिम टप्प्यापर्यंत आलो. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी हे साम्य पाहायला मिळतं. दोघांच्या हातात जपाची माळ होती आणि जप चालू असताना दोघांनी शांतपणे आपला देह ठेवलेला होता. समर्थ म्हणतात, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परिमी आहे जगज्जीवनी निरंतर. तर विवेकानंद म्हणतात, विवेकानंद ही व्यक्ती गेली तरी विवेकानंद ही विचारधारा अजरामर आहे. विवेकानंद ही शक्ती चिरंतन आहे. असे हे 2 महान संत, निष्काम कर्मयोगी, 2 राष्ट्रपुरुष आणि 2 योद्धे. या दोन्ही संतांचे विचार तुमच्या आणि माझ्या दोघांच्या मनात राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि समर्थांचा एक श्लोक म्हणते, ते माझेही सद्गुरू आहेत आणि त्यांची प्रार्थना करू मी इथेच थांबते. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय.